सध्या राष्ट्रवादी शरद पवार पक्ष सत्तेत जाणार असल्याच्या बातम्या केवळ अफवा. पुढील 15 दिवसात संघटनेत मोठे बदल पाहायला मिळतील. शरद पवारांचं युवकांच्या बैठकीमध्ये भाष्य. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये घराणेशाही आणि प्रस्थापितांऐवजी सर्वसामान्य कुटुंबातल्या चेहऱ्यांना संधी देणार. शरद पवारांची युवक बैठकीत मोठी घोषणा. अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी पंतप्रधान मोदींना निमंत्रण. विधान परिषद सभापती राम शिंदे यांच्याकडनं प्रमुख अतिथी म्हणून मोदींना निमंत्रण. 31 मे रोजी चौंडी इथे कार्यक्रमाचं आयोजन. सोलापूरचं ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज मंदिरात तब्बल 1201 किलो चांदी आणि 2.5 किलो सोन्याचा वापर करून नक्षीकाम. महाराजांच्या यात्रेच्या पार्श्वभूमीवर मंदिरात आकर्षक विद्युत रोषणाई करणारं झुंबरही बसवलं. सोलापूरचं ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेतील मुख्य विधी 12 जानेवारीपासून सुरू होणार. त्यापूर्वी आज मानकऱ्यांच्या घरात दिवे लावण्याचा विधी संपन्न. शाकंभरी नवरात्रोत्सवानिमित्ताने तुळजाभवानीची वाघ वाहनावरून छबिना मिरवणूक. देवीची प्रक्षाळ पूजा 14 जानेवारीपर्यंत दररोज प्रक्षाळ पूजा आणि छबिना. अहिल्यानगरमधील मोहटादेवी गडावर शाकंभरी नवरात्रोत्सव सुरू. राज्यभरातील भाविक मोठ्या संख्येने मोहटादेवी दर्शनासाठी गडावर. भारतीय फलंदाज सूर्यकुमार यादव शिर्डीच्या साईं चरणी लीन. कुटुंबियांसह घेतलं साईंचं दर्शन. नागपूरच्या मालविका बनसोडची मलेशिया ओपनच्या बॅडमिंटन स्पर्धेमध्ये दुसऱ्या फेरीत धडक. पहिल्या फेरीत वर्ल्ड ज्युनियर चॅम्पियन आणि वर्ल्ड नंबर 42 मलेशियाची गो जिन बीला पराभूत केलं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.